नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 11 सप्टेंबर 2022 रविवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर अनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. पण त्यापूर्वी नेहमीप्रमाणे टुडे स्पेशल थोडक्यात जाणून घेऊयात. सीरियन राष्ट्राध्यक्ष बशार अल असद यांचा आज जन्मदिवस. यांची जी रेजिम आहे ती अतिशय कॉन्ट्रोव्हर्सियल अशी मानली जाते. यांच्या डिक्टेटरशिपमध्ये ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास यांनी मेडिसिनचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर सीरियन आर्मीमध्ये ॲज अ डॉक्टर हे अपॉइंट झाले होते. त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर नेक्स्ट कॅन्डिडेट प्रेसिडेंटचे नेक्स्ट कॅन्डिडेट म्हणून हे उदयास आले होते. सोबतच आजचं जे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे ते पाहून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये माउंट असो हे वल्कॅनोचं ठिकाण शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. रिसेंटली इथे वल्कॅनिक इरप्शन पाहायला मिळालेलं आहे, त्यामुळे सध्या हे चर्चेत आहे. सोबतच आजचं आपलं थंबनेल डिस्कस करून घेऊयात. काय म्हटलेलं आहे, जर एखादं ॲप असतं म्हणजे भरपूर अशी ॲप्स आहेत जी पिरियड ट्रॅकरचं काम करत असतात. तर अशी काही ॲप्स आहेत त्यांचे आपल्याला खूप फायदे पाहायला मिळतात. जसं ते ज्याप्रमाणे त्यांच्यामध्ये डेटा असतो त्याच्यानुसार मग वर्कआउट करणे किंवा त्या बॉडी मेंटेन करण्यावर इथे भर आपण देऊ शकतो. आपल्या शरीरावर लक्ष देऊ शकतो. तर अशी ही ॲप्स युजफुल आणि एम्पॉवरिंग अशी पाहायला आपल्याला मिळतात. पण काही देशांमध्ये कुठले देश ज्या देशांमध्ये अबॉर्शन बॅन आहे अशा देशांमध्ये ही ॲप्स काय तर आपल्याला जेलमध्ये सुद्धा पाठवू शकतात असं एका स्टडीनुसार आढळून आलेलं आहे. तर ही ॲप्स काय करतात, सरकारला आपला जो पर्सनल डेटा आहे तो तिथे पोहोचवू शकतात. पर्सनल डेटा म्हणजेच कुठला, यामध्ये काय स्टोअर होऊ शकतं तर डे 1 पासनं तर डे जो 28 असणार आहे, लास्ट डे असणार आहे. तर तिथपर्यंतची सगळी जी इन्फॉर्मेशन असते ती यामध्ये स्टोअर केली जाऊ शकते. तर त्याच्यामुळे स्पेशली अबॉर्शन बॅन असणाऱ्या देशांमध्ये याचा धोका आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा, फक्त हेच ॲप नाही, कुठलेही ॲप वापरताना, ते सुरू करताना किंवा इन्स्टॉल करताना काळजी घेतली गेली पाहिजे. त्याची टर्म्स अँड कंडिशन्स वाचली गेली पाहिजे, जेणेकरून आपला जो पर्सनल डेटा आहे तो प्रोटेक्ट करता येईल. कारण तुम्ही हे फक्त स्वतःची मालमत्ता असतं आणि दुसऱ्याचा त्याच्यावर वॉच असायला नको. त्यानंतर वळूयात आजच्या न्यूजकडे. तर बघा, सगळ्यात पहिली आपली न्यूज येते आहे IPEFच्या बाबतीत. इथे हेडिंगमध्ये काय म्हटलेलं आहे त्याचं ते तुम्हाला कळेल. पहिले मला याच्याबद्दलचं तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड सांगावं लागेल. ही IPEF काय आहे, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क काय आहे ते आधी आपण इथे समजून घेऊयात. तर बघा, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क हिचं फॉर्मेशन होऊन आता सध्या काहीच महिने झालेले आहेत आणि हिची जी मिनिस्ट्रियल मीटिंग झाली ती लॉस एंजल्समध्ये झालेली आहे आणि आपले जे युनियन कॉमर्स मिनिस्टर आहेत पियुष गोयल यांनी ही मीटिंग अटेंड केली होती. तर यामध्ये मेन आपला जो फोकस असतो तो ट्रेड आणि इकॉनॉमिक कॉपरेशनकडे असतो. म्हणजेच हा जो IPEF आहे त्याचं जे एम आहे ते ट्रेड आणि इकॉनॉमिक कॉपरेशन आहे. आणि यामध्ये 14 कंट्रीजचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान इत्यादी कंट्रींचा समावेश आहे. आपला भारतही ह्या IPEFचा मेंबर आहे. तर ही जी IPEF आहे, ही जी ऑर्गनायझेशन आहे, ही 4 पिलर्सवर अवलंबलेली आहे. हिचं काम हे 4 पिलर्सवर चालत असतं. तर बघा, सप्लाय चेन, क्लीन इकॉनॉमी म्हणजेच क्लीन एनर्जी किंवा ग्रीन एनर्जी ज्याला आपण म्हणतो. सोबतच फेअर इकॉनॉमी म्हणजेच काय नॉन करप्टेड इकॉनॉमी वगैरे. तर ही झाली 3 पिलर्स, सप्लाय चेन्स, क्लीन इकॉनॉमी आणि फेअर इकॉनॉमी. ही 3 जी आहेत पिलर्स ती इथे कळाली आपल्याला. तर यावर भारताने साईन केलेलं आहे. ही जी 3 पिलर्स आहे यासाठी भारताचा काहीही आक्षेप नाही. पण चौथा जो पिलर आहे म्हणजेच काय तर ट्रेड हा चौथा पिलर झाला याचा. तर हा जो पिलर आहे याच्यावर भारताचा आक्षेप आहे आणि भारताने सध्या याला साईन केलेलं नाहीये. तर याचं कारण पियुष गोयल यांनी दिलेलं आहे. जसं हे जे ट्रेड आहे ते जर फ्री ट्रेड यांनी केलं तर काय होईल, बाहेरची जी राष्ट्रे आहेत, होऊ शकतं त्यांचा जो काही मॅन्युफॅक्चरिंग आहे, जी काही प्रॉडक्ट्स आहेत ती भारतामध्ये डंप केली जातील आणि मग त्यांची कॉन्सिक्वेन्सेस आम्हालाच फेस करावी लागतील. त्याच्यामुळे ज्यांनी हे साईन केलेलं आहे, साईन केलं आहे म्हणजे कोणी सगळीच 14 पैकी जी 13 राष्ट्र आहेत त्यांनी साईन केलेलं आहे, एक्सेप्ट इंडिया. तर त्यांनी साईन केलेलं आहे तर त्यांचा इफेक्ट पहिले काय आहे ते आम्ही चेक करू. जर आम्हाला पॉझिटिव्ह वाटलं तर आम्ही हे साईन करू असं यांच्याद्वारे इथे सांगण्यात आलेलं आहे.
इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, ती म्हणजे IPEFमध्ये चायना हा मेंबर नाही. कारण ही जी संस्था आहे, ही जी ऑर्गनायझेशन आहे, ती चायनाला काउंटर करण्यासाठीच इथे तयार करण्यात आलेली आहे. चीनचा जो वाढता हस्तक्षेप आहे, त्याला टॅकल करण्यासाठी म्हणूनच IPEFचं निर्माण झालेलं आहे. तर याच्यावर वेळोवेळी लेख अजून येतच जाणार आहे. त्याच्यासोबत आपण याची अपडेट घेत जाणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपल्याकडे येतीये, जी भारतातले अडॉप्शन लॉज आहेत, त्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. तर ती किती कन्फ्युजन क्रिएट करते असं इथे सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर बघा भारतामध्ये अडॉप्शन रेट तसाही कमी आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जी रूल्स आहेत ती किचकट आहेत आणि वरून जे नवीन अडॉप्शन रूल्स आलेली आहेत त्याच्यामुळे जी पॅरेंट्स आहेत त्यांना अतिशय मनस्ताप इथे होतोय असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर इथे एक उदाहरण दिलं आहे. अहमदाबादचे एक पॅरेंट्स आहेत, ज्यांनी एक बेबी गर्ल आहे ती अडॉप्ट केली होती. 2 महिन्यामध्ये प्रोसिजर कंप्लीट झाली होती. पण त्यानंतर हे जे नवीन अडॉप्शन रूल आलेला आहे, त्याच्यानुसार ती आणखीन वाढेल आणि त्याचा त्रास त्यांना होणार आहे, असं इथे सांगितलेलं आहे. तर नवीन जे अडॉप्शन रूल आहे ते काय आहे? ही जी केसेस असतात, अडॉप्शनची जी केसेस असतात, ती कोर्ट पाहायचा. तर आता ती कोर्ट न पाहता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स पाहणार आहेत. त्याच्यामुळे ही प्रोसिजर आणखी वाढणार असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर इथे डेटा आपल्याला एक पाहायला मिळतो. 3,500 अडॉप्शन्स दरवर्षी कंप्लीट केले जातात. 1,000 पेंडिंग केसेस आपल्याला आज कोर्टापुढे इथे पाहायला मिळत आहेत. तर हे जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्सकडे सोपवण्याचं कारण हेच, की कोर्टाकडे खूप जास्त प्रमाणात केसेस पेंडिंग पडून राहत आहेत. तर हा भार कमी व्हावा म्हणून ही नवीन अडॉप्शन रूल्स इथे आणण्यात आलेली आहेत. तर बघा काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे काय आपल्याला वे फॉरवर्ड काढता येईल थोडक्यात इथे पाहून घेऊयात. तर पॅरेंट्स आणि चिल्ड्रनमध्ये इथे खूप मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतो. जवळपास 29,000 पॅरेंट्स आणि फक्त 2,317 चिल्ड्रन ही अवेलेबल आहेत. त्यानंतर CARA म्हणजेच सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी यांनी एक डेटा प्रसिद्ध केला आहे, ज्याच्यानुसार पॅरेंट्स जी आहेत ती 2017 ते 2019 दरम्यान त्यांनी रिटर्न जी चिल्ड्रन आहेत ती रिटर्न करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. ह्या डेटानुसार जी 60% चिल्ड्रन आहेत ती गर्ल्स आहेत. रिटर्न केलेली जी चिल्ड्रन आहेत ती 60% मुली आपल्याला पाहायला मिळतात आणि 24% जी आहेत ती डिसेबल्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर क्रमांक लागतो तो 6 वर्षांपेक्षा मोठी जी चिल्ड्रन असतात त्यांचा. म्हणजे 6 वर्षांपेक्षा मोठी जी चिल्ड्रन असतात त्यांना जे एन्व्हायर्नमेंट असतं त्याच्यामध्ये अॅडजस्ट होण्यामध्ये खूप प्रॉब्लेम जातात किंवा खूप वेळ लागतो. हे कारण देऊनही पॅरेंट्सकडून त्यांना रिटर्न करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा 2018 आणि 2019 मध्ये जितकी चिल्ड्रन अडॉप्ट झाली होती, त्यापैकी फक्त 1% चिल्ड्रन ही डिसॅबिलिटीज वाली होती. म्हणजेच काय फक्त 40 ती अपंग होती. त्यानंतर एक केस इथे उघडीस आली होती, ती म्हणजे मदर टेरेसाज मिशनरीज ऑफ चॅरिटी रांचीमधली ही संस्था आहे, जिथे 2018 मध्ये बेबी सेलिंग रॅकेट उघड झालं होतं आणि तिथली जी नन होती तिने कन्फेस सुद्धा केलं होतं. त्यानंतर भारतामध्ये काय अडॉप्शन लॉज आहेत, तर हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 3 नावं इथे लक्षात ठेवा. हामा, त्यानंतर जे आणि एक गावा. हामा, जे आणि गावा 3 इथे लक्षात ठेवा. त्याचे वन बाय वन आपण इथे एक्सप्लेनेशन पाहूयात. तर हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956चं हे ॲक्ट आहे, जे मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस थ्रू इथे इम्प्लिमेंट करण्यात येतं. आणि दुसरं आहे जे म्हणजेच ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन 2015चं. 2015चं जे ॲक्ट आणि 1956चं हामा ॲक्ट. तर हे जे ॲक्ट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत येतं आणि जे हामा आहे ते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस अंतर्गत येतं. तर जी काही अडॉप्शन्स होत असतात त्यांना गव्हर्न करण्याचं काम ही 2 ॲक्ट करत असतात. तर अडॉप्शन लीगल आहे कोणासाठी? हिंदूज, बुद्धिस्ट, जैन्स, शीख आणि ही काही आपल्याकडे रिलिजन्स आहे ज्यामध्ये अडॉप्शन हे लीगल करण्यात आलेलं आहे. तर जे ॲक्ट जो आहे 2015चा त्याच्यापूर्वी आपल्याकडे एक ॲक्ट होता GWA म्हणजेच गार्डियन्स अँड वॉर्ड ॲक्ट 1980चा. तर याच्यानुसार काय व्हायचं, जी पॅरेंट्स असायची ती गार्जियन्स असायची. ती लीगल गार्जियन्स असायची. त्यांना पॅरेंट्स असं म्हटलं जात नव्हतं आणि त्यांचं जे चिल्ड्रन होतं ती 21 वर्षानंतर त्यांची गार्डियनशिप ही संपत होती. ठीक आहे. त्यांना नॅचरल पॅरेंट्स मानता येत नव्हतं आणि जी गार्जियनशिप आहे ती 21 वर्षानंतर ती संपुष्टात येत होती. त्यामुळे हा GWA जो आहे तो रिप्लेस करून जे ॲक्ट आणण्यात आलेला आहे. ज्युवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015.
15. तर हे लक्षात ठेवा. एक आहे HAMA आणि आता सध्या जे आहे ते JJ. तर JJने कोणाला रिप्लेस केलेलं आहे? GWA 1980ला. आणि कुठल्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं तेही लक्षात ठेवा. जे हामा ॲक्ट आहे ते लॉ अँड जस्टिस आणि जे JJ ॲक्ट आहे ते विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. सोबतच आपण जे वर पाहिलं CARA हे सुद्धा विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत येत असतं, मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येत असतं. त्यानंतर काय याचा वे फॉरवर्ड आपल्याला काढता येईल? अडॉप्शन प्रोसेस जी आहे ती पॅरेंट फ्रेंडली असण्यापेक्षा ती चाइल्ड फ्रेंडली असली पाहिजे. त्यानंतर एक इन्क्लुझिव्ह स्ट्रॅटेजी आपल्याला आणता येईल, ज्यामध्ये ॲक्सेप्टन्स, ग्रोथ, वेलबिंग वगैरे ह्या गोष्टी प्रोव्हाईड होतील. त्यासोबतच इथे व्हेरियस रेग्युलेशन्स जे आहेत त्यांचं गव्हर्न इथे झालं पाहिजे. अडॉप्शन प्रोसिजर जी आहे ती ईझी झाली पाहिजे. त्यानंतर सोबतच जी काही डिफिकल्टीज आहेत ती सॉल्व्ह करण्यासाठी एक्सपर्टची नेमणूक करण्यात आली पाहिजे. हे काही आपण वे फॉरवर्ड इथे सांगू शकतो. त्यानंतर बघा परत एक फॅक्च्युअल डेटा मी तुम्हाला सांगते. जे LGBTQAI+ कम्युनिटी आहे त्यांना इंडियन फॅमिली युनिट कॉन्सेप्टमध्ये ठेवलेलं नाही आहे. म्हणजे जी फॅमिली युनिट म्हणजेच काय, हजबंड, वाईफ आणि सन किंवा डॉटर. तर ही एक फॅमिली युनिट कॉन्सेप्ट आपण याला म्हणत असतो. तर LGBTQAIला हे जे त्यांची जी फॅमिली असते त्याला इंडियन फॅमिली युनिटमध्ये नाही बसवल्या जात आणि त्यामुळे तिथे इल्लीगल अडॉप्शन्सचं प्रमाणही आपल्याला अतिशय जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. त्यानंतर जे सरोगसी बिल आहे 2020चं सरोगसी रेग्युलेशन बिल आणि असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन बिल आहे 2020ची, दोन्हीही बिल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ही जी LGBTQAI कम्युनिटी आहे यांना पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळेही काही प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हेही वे फॉरवर्डमध्ये खूप चांगलं लिहू शकता. त्यानंतर वळूया आपल्या नेक्स्ट आर्टिकलकडे. इथे न्यूजमध्ये आपल्या अभ्यासाशी रिलेटेड असं काही नाही, पण आपल्याला इथे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा एक खूप मोठा पार्ट आहे, पोर्शन आहे, जो आपल्याला इथे अभ्यासावयाचा आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचे सगळ्यात जास्त बळी आपल्याला तामिळनाडू येथे पाहायला मिळतात 234. त्यानंतर गुजरातमध्ये 162 आपल्याला इथे डेथ्स पाहायला मिळतात. तर बघा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे त्याची रिझन्स आपल्याला मल्टिपल पाहायला मिळतील, जसं इनडिफरंट ॲटिट्यूड आणि आउटसोर्सिंगमुळे आणि सोबतच सोशल इश्यू हा एक खूप मोठा रिझन आहे, ज्यामध्ये कास्ट, क्लास आणि इन्कमचा एक खूप मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याकडे एक ॲक्ट आहे, द एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय लॅट्रिन्स प्रोहिबिशन ॲक्ट 1993चा. हा ॲक्ट असला तरीही आपल्याकडे खूप चांगला इफेक्ट याचा पाहायला मिळत नाही. अजूनही जी मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्यांना एक अल्टरनेटिव्ह चांगलं लिव्हलीहूड आपण प्रोव्हाईड करून देऊ शकलेलो नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे काही ॲक्ट्स आहेत, काही बिल्स आहेत, ते थोडक्यात इथे एक्सप्लेन करून घेऊयात. याच्यापूर्वी आपण इथे बघूया 2013चं, हे 2020चं आहे. ती एक अमेंडमेंट आहे कुठल्या ॲक्टमध्ये, तर ह्या 2013च्या ॲक्टमध्ये. त्याच्यामुळे 2013चं ॲक्ट पहिले पाहून घेऊयात. द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट 2013. तर ह्या ॲक्टमध्ये 2020मध्ये अमेंडमेंट करण्यात आली, द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन अमेंडमेंट बिल. तर हे सध्या बिल आहे, ते अजून ॲक्टमध्ये कन्वर्ट झालेलं नाही आहे. याच्यामध्ये काय, तर जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे ते कम्प्लिटली स्टॉप करून त्याला मेकनाइज करण्याचा इथे प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर जी ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे आपल्याकडे, कशासाठी, तर बघा, ही जी मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्यामध्ये 90% जास्त जी लोकं आहेत ती शेड्यूल कास्टची एंगेज आहेत, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज चालवण्यात आलेला आहे, कॅम्पेन आहे. त्याच्यानुसार जी काही स्कॅव्हेंजर्स आहेत त्यांना फक्त अनअवॉइडेबल एमर्जन्सीमध्येच यूज करायचं आहे, तेही प्रॉपर जी काही सेफ्टी इक्विपमेंट्स असतात त्यांचा वापर करून. 19 नोव्हेंबर वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून इथे ऑब्झर्व्ह केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे एक ॲप आहे, स्वच्छता अभियान ॲप. हे कशासाठी केलेलं आहे, तर जी इनसॅनिटरी लॅट्रिन्स आहेत आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्यांना डेव्हलप करण्यासाठी, त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी हे ॲप इथे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. 2014मध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे, की जितकी सिवेज टँकमध्ये हे कामावर असताना किंवा ह्याच्यामुळे जी काही लोकं मरण पावलेली आहेत, कारण तिथे
टॉक्सिक गॅस रिलीज होत असते, केमिकल्स असतात आणि व्हायरसेस, बॅक्टेरियांचा धोका असतोच. तर त्याच्यामुळे काय तर ही स्कॅव्हेंजर्स असतात, ते कितीतरी स्कॅव्हेंजर्स आपला जीव गमावत असतात. त्याच्यामुळे 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे, की 1993 पासून म्हणजेच काय 93 मध्येच आपल्याकडे हा एक पहिला ॲक्ट आलेला होता. तर ह्या ॲक्ट लागू झाल्याच्या नंतर तर 1993 पासून जितक्या लोकांचा मृत्यू झाला आहे ह्या स्कॅव्हेंजिंगमुळे, तर त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे आणि प्रत्येकाला 10 लाख इतकं कॉम्पेन्सेशन त्यांच्या फॅमिलीला द्यायचं आहे. टॉक्सिक गॅसेसचं इन्हेलेशन झाल्यामुळे दोघांचा इथे मृत्यू झालेला आहे, अशी आजची बातमी होती. त्यानंतर वळूयात नेक्स्ट केसकडे. बघा, नेक्स्ट न्यूज आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जे लंपी स्किन डिसीज आहे, त्यामध्ये 170 केसेस पुन्हा आढळलेले आहेत. तर हे लंपी स्किन जो डिसीज आहे, तो आपल्याला गुराढोरांमध्ये पाहायला मिळतो. याच्याबद्दल थोडासा बॅकग्राऊंड आपण जाणून घेऊयात. याचा जो मेन आपल्याला व्हायरस पाहायला मिळतो तो आहे कॅप्रीपॉक्स व्हायरस. कॅप्रीपॉक्स व्हायरस जो स्पेशली कॅटल्स आणि बफेलो जे आहेत त्यांच्यामध्ये प्रिव्हॅलंट पाहायला मिळतो. सोबतच हा जो व्हायरस आहे तो गोटपॉक्स आणि शीप पॉक्स व्हायरस फॅमिलीमधला इथे आपल्याला पाहायला मिळतो. याची सिम्प्टम्स पाहायचे झाल्यास इथे पिक्चरमध्ये पाहू शकत असाल, अशी नोड्स किंवा अशी सर्क्युलर बम्प्स आपल्याला पाहायला मिळतात स्किनवर. सोबतच एक्सेसिव्ह नेसल आणि सलायव्हरी सिक्रेशन होत असतं, म्हणजे नाक वाहणे, तोंड वाहणे वगैरे, तोंडातून पाणी वाहणे वगैरे, हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. सोबतच त्यांची जी खाण्यापिण्याची क्षमता असते ती कमी होऊन जाते. त्यामुळे काय तर अल्टिमेटली ती डेथसाठी, त्यांच्या मृत्यूसाठी हे कारणीभूत होत असतं. तर त्याचा स्प्रेड कसा होतो, तर हा एक झूनॉटिक डिसीज नाही आहे. झूनॉटिक म्हणजेच काय तर ॲनिमल्सकडून मानवाला पसरणे याला आपण झूनॉटिक म्हणतो. तर हा पसरत नाही, त्याच्यामुळे हा झूनॉटिक नाही. त्याच्यामुळे याला आपण झूनॉटिक डिसीज असं म्हणत नाही. तर सगळ्यात पहिले बघा, हा जो LSD आहे, लंपी स्किन डिसऑर्डर आहे, आफ्रिकेमध्ये आढळला होता 1929 मध्ये आणि त्याच्यानंतर हा वेस्ट एशियामध्ये आपल्याला सापडला होता. त्यानंतर हळू-हळू एशिया, पॅसिफिक रिजन, नॉर्थ वेस्ट, चायना, बांगलादेश आणि त्यानंतर आता भारतामध्ये याची आपली केसेस जी आहेत ती भरपूर प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ट्रीटमेंटबाबत बोलायचं झाल्यास कुठलीही एक ट्रीटमेंट याच्यासाठी अवेलेबल नाही आहे. कुठलंही व्हॅक्सिनेशन याच्यासाठी अवेलेबल नाही आहे. सॉरी, वॅक्सिनेशन जे आहे त्याच्यासाठी अवेलेबल आहे, पण कुठलीही ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. तर याचं काय अर्ली डिटेक्शन करणे आणि वाईड स्प्रेड वॅक्सिनेशन कॅम्पेन करणे हेच याचं एकमात्र आपल्याला ट्रीटमेंट सध्या पाहायला मिळेल. एकदा जर ह्या रोगापासून जे काही कॅटल आहे ते बरं झालं, की त्याच्यानंतर दुसऱ्या ॲनिमल्सला तो धोका पोहोचवू शकत नाही. त्याच्यामुळे वॅक्सिनेशन याच्यावरचं एक महत्त्वाचं ट्रीटमेंट आपल्याला सांगितलं जात आहे. दिल्ली सरकारने ₹1 सॅनिटरी पॅड्स देण्याचं इथे सांगितलं होतं. पण हे पहिल्यांदा एकदाच भेटले होते आणि त्यानंतर हे आतापर्यंत असं झालेलं नाही आहे, असं इथे सांगण्यात येत आहे. तर इथे आपल्याला महत्त्वाचा पार्ट जो अभ्यासावयाचा आहे, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन, जो आपल्याला GS पेपर 1 मध्ये उपयोगी पडेल. तर बघा, जी मेन्स्ट्रुअल हायजीन आहे, याला युनायटेड नेशन्सने एक ग्लोबल पब्लिक हेल्थ आणि ह्युमन राईट इश्यू इथे संबोधित केलेला आहे आणि यालाच पिरियड पॉवर्टी असं म्हटलं जातं आणि ही आजही मिलियन्स ऑफ विमेन्स आणि गर्ल्समध्ये पाहायला मिळते. सोबतच हे एक टॅबू समजलं जातं, जे की पब्लिकली डिस्कस होत नाही आणि जी रिझल्ट्स आहेत एका स्टडीचे, कुठली स्टडी तर सॅनिटरी प्रोटेक्शन एव्हरी विमेन्स राईट हेल्थ राईट. तर याच्यामध्ये ओन्ली 12% ऑफ इंडियन विमेन हॅव ॲक्सेस टू सॅनिटरी नॅपकिन्स आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अफोर्डेबिलिटी. कारण अफोर्डेबल नसतं, त्याच्यामुळे ते सॅनिटरी नॅपकिन्स यूज करू शकत नाही आणि फक्त 12% जी विमेन आहेत भारतामध्ये ती यूज करत आहेत. तर काही क्लोथ, ट्री लीव्हज, हस्क, सँड किंवा ॲश जी असते राख, त्याचाही उपयोग इथे केला जातो आणि त्याच्यामुळे जी मेजर रिप्रोडक्टिव्ह डिसीजेस आहेत किंवा सर्व्हायकल कॅन्सर आहेत, असे काही रोगांना त्या बळी पडू शकतात. जर रुरल एरियाबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्यामध्ये जे रिसोर्सेसचा कमीपणा असणे, नंतर एज्युकेशन, अवेअरनेस यांचा कमीपणा असणे, त्याच्यामुळेही जी मेन्स्ट्रुअल हायजीन असतं, ते इथे अनटॉक्ड असा सब्जेक्ट राहून जातो. त्यानंतर काही स्कीम आपल्या सरकारद्वारे राबवल्या जातात, जसं की मेन्स्ट्रुअल हायजीन फॉर ॲडोलेसंट गर्ल्स स्कीम ही कोणाद्वारे राबवली जाते? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ही कोणाच्या सोबत लॉन्च करण्यात आली? तर ॲडोलेसंट रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल हेल्थ ARSH. ठीक आहे.
हिचं काम काय तर मेन्स्ट्रुअल हायजीन प्रमोट करणे, जी स्पेशली 10 ते 19 या एज ग्रुपमधली जी ॲडोलसंट गर्ल्स आहेत त्यांच्यामध्ये. मग याचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहता येईल. तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच जनरेटिंग अवेअरनेस, सोबतच जी ॲसेसिबिलिटी आहे ती प्रमोट करणे आणि जी यूज्ड नॅपकिन्स आहेत त्यांचं सेफ डिस्पोजल करणे, ही याची काही प्रायमरी ऑब्जेक्टिव्हज आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी स्कीम आहे त्याचं फ्रेमवर्क आपल्याला पाहायला मिळेल. जी आशा वर्कर्स असतात, ठीक आहे, ती काय करतात डोर टू डोर जाऊन ही नॅपकिन्स विकत देण्याचं काम ह्या योजनेअंतर्गत करत असतात. तर आपण ही स्कीम पाहिली मेन्स्ट्रुअल हायजीन फॉर ॲडोलसंट गर्ल्स स्कीम. त्यानंतर काही आपण स्टॅटिक डेटासुद्धा पाहिलेला आहे. जवळपास 12%च जी भारतीय महिला आहेत त्या सॅनिटरी नॅपकिन यूज करत असतात. 88% यूज करत नाही कारण त्यांना ते अफोर्डेबल वाटत नाही. तर वळूयात आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. नॅचरल रबर जे आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त उत्पादन कुठे होतं? केरला येथे. तर ती जी नॅचरल रबर आहे त्याची प्राइसेस कमी झाल्यामुळे, ती प्राइसेस फॉल झाल्यामुळे इथे जे प्लांटेशन आहे ते क्रिसिसमध्ये आलेलं आहे, असं इथे सांगितलेलं आहे. तर आपल्याला महत्त्वाचं इथे आहे ते रबर, त्याची हिस्ट्री आणि त्याचं जे कल्टिव्हेशन आयडियल सुटेबल टेम्परेचर काय, त्याला सॉईल कशी लागते ते आपल्याला इथे महत्त्वाचं जाणून घेणे आहे. तर रबर जे आहे त्याला म्हणतात हिविया ब्राझिलिएन्सिस. रबराला सायंटिफिक नेम आहे हिविया ब्राझिलिएन्सिस. तर सगळ्यात पहिले 1902 मध्ये पेरियार, जे केरलामधलं पेरियार रिव्हर आहे, तिथे पहिल्यांदा ब्रिटिशांनी रबर प्लांटेशन एस्टॅब्लिश केलं होतं. रबराचं जे झाड आहे त्याची ग्रोथ आपल्याला 20 ते 30 मीटर इतकी हाईट पाहायला मिळते. त्याला जे आयडियल टेम्परेचर आहे ते 25 ते 35 डिग्री सेल्सिअस सोबतच 300 सेंटीमीटर ॲन्युअल रेनफॉलची आवश्यकता असते. आणि जो रेनफॉल आहे तो वेल डिस्ट्रिब्युटेड असला पाहिजे संपूर्ण वर्षभर. सोबतच ब्राईट सनशाईनची सुद्धा इथे गरज असते. जी आपल्याला सॉईल आहे ती कशी हवी? डीप, रिच आणि वेल ड्रेन्ड लोमी सॉईल इथे असते. आणि जे एलिव्हेशन असणार आहे ते सी लेव्हलपासून 400 मीटर उंचीवर असणार आहे. ह्या रबर प्लांटेशनसाठी एक आयडियल वातावरण मानलं जातं. मग याचे इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स काय आहेत? तर 1910 पर्यंत जे रबर आहे, नॅचरल रबर आहे, ते फार लिमिटेड होतं जगासाठी. त्यानंतर हळू-हळू ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आली आणि ह्या रबरचं महत्त्व इथे हळू-हळू वाढू लागलं. त्यानंतर आताच्या मॉडर्न इकॉनॉमीसाठी रबर तर अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. इरेजिंग पेन्सिलपासनं ते टायर ट्यूबपर्यंत रबराचा उपयोग केला जातो. भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 5वा लार्जेस्ट रबर प्रोड्युसिंग कंट्री आहे जगामध्ये. सगळ्यात पहिला आहे मलेशिया, दुसरं इंडोनेशिया, तिसरं थायलंड, चौथं ब्राझील आणि 5वा क्रमांक भारताचा लागत असतो. 7 लाख टन रबर इंडिया प्रोड्यूस करत असतो, जो की जगाच्या 4% इतका आहे. एकटा केरळा म्हणजेच एकटं जे केरळ आहे ते 6 लाख टन इतकं रबर प्रोड्यूस करत असतं, जे की भारताच्या 80% इतकं आहे. भारताचं ओव्हरऑल प्रोडक्शनच्या 80% प्रोडक्शन एकटं केरळ करत असतं. मग काही राष्ट्रीय स्तरावर काही पॉलिसीज आहेत का? नक्कीच आहेत. तर जे नॅचरल रबर आहे त्याला त्याच्या इंडस्ट्रीला वाव देण्यासाठी आणि जी लेबर्स आहेत त्यांना तिथे प्रोटेक्शन मिळवून देण्यासाठी आपल्याकडे नॅशनल रबर पॉलिसी आहे. यामध्ये काय कव्हर केलं जातं? जी रबर्स आहेत त्यांचं रिप्लांटिंग, ग्रोअर्स जे आहेत त्यांना सपोर्ट करणे, सोबतच प्रोसेसिंग, मार्केटिंग करणे, जो लेबर शॉर्टेज आहे ते मेंटेन करणे आणि फोरम्स इस्टॅब्लिश करणे, एक्सटर्नल ट्रेडकडे लक्ष देणे, सेंटर स्टेट इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजीज काही तयार करणे, रिसर्च, ट्रेनिंग, रबर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट, सोबतच क्लायमेट चेंज संबंधी काही कन्सर्न्स असतील ते डिस्कस करणे आणि जे कार्बन मार्केट आहे त्याच्याबाबतही इथे डिस्कस केला जातो. कुठे? नॅशनल रबर पॉलिसी येथे. मग डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज यामध्ये इन्व्हॉल्व होतात, ज्यामध्ये फिनान्शियल आणि टेक्निकल असिस्टन्स प्रोव्हाईड केलं जातं प्लांटिंगसाठी. जे काही प्लांटिंग मटेरियल असतं ते क्वालिटीचं इथे प्रोव्हाईड करण्यावर भर दिला जातो. सोबतच ग्रोअर्सची जी फोरम्स आहेत त्यांना ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स इथे राबवली जातात. तर हे आपलं महत्त्वाचं होतं. केरळमध्ये जे रबर प्लांटेशन आहे त्याच्याबाबतची ही न्यूज आलेली होती आणि यामध्ये रबर हा आपला महत्त्वाचा विषय आहे. एक्झाममध्ये अशी क्रॉप बेस्ड क्वेश्चन आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. त्यानंतर बघा एक पर्वत प्रहार नावाची एक एक्सरसाइज रिव्ह्यू करण्यासाठी जे आपले आर्मी चीफ आहेत जनरल मनोज पांडे यांनी व्हिजिट केलं कुठे? लडाखमध्ये. तर ही
14,000 फूट उंचीवर जी लडाख प्लॅटो आहे तिथे ही एक्सरसाइज केली जाणार आहे. केली गेली. ठीक आहे, केली जाणार आहे नाही, केली गेली. तर यामध्ये जी काही न्यूली डेव्हलप आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत त्यांचा समावेश होता आणि ही सगळी जी न्यूली डेव्हलप्ड इक्विपमेंट्स आहेत ते चिनूक जे आपलं हेलिकॉप्टर आहे त्याच्याद्वारे ही लिफ्ट करण्यात आली होती. वर घेऊन जाण्यात ह्या चिनूकचा खूप मोठा हात राहिलेला असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर इथे खूप लक्षात ठेवण्यासारखं असं काही नाही, फक्त पर्वत प्रहार ही एक्सरसाइज कुठे पार पडली तर ती लडाखमध्ये पार पडली, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपल्या न्यूजकडे वळूयात. इथे ही न्यूज अशी काही नाही, फक्त हे एवढं एवढं लक्षात ठेवा इथे, की जी युनिव्हर्सिटी आहे, कुठली? सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान ही एक स्टडी कंडक्ट करणार आहे, की जो डेझर्टची डस्ट आहे आणि जे एमिशन आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे जे एमिशन होत आहे, त्याच्यामुळे एअर क्वालिटीवर काय इफेक्ट होतो आहे, त्याचा अभ्यास इथे केला जाणार आहे. आणि पहिल्यांदाच इस्रोने अशा कुठल्या अभ्यासाला फंड केलेला आहे. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवण्यासारखं आहे, की सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान एअर क्वालिटी चेक करण्यासाठी, कशामुळे? तर डेझर्ट डस्ट आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीजचं मुळे जे काही इमिशन होतं त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून ही एक इथे नेमण्यात आलेली आहे आणि त्याला इस्रोने फंड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्या आर्टिकलकडे जाऊयात. क्लाउड बर्स्टची एक संकल्पना आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. तर बघा, एका तासात जर 100 इतका रेनफॉल होत असेल एका छोट्या एरियामध्ये, छोटा एरिया म्हणजे किती? तर 20 ते 30 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया, त्याच्यामध्ये जर 100 रेनफॉल एका तासात होत असेल तर त्याला आपण क्लाउड बर्स्ट असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये एक त्यांनी एक्सप्लेन करून डेटा दिलेला आहे, की 100 लिटर फॉर एव्हरी स्क्वेअर मीटर, 2 बिलियन लिटर ऑफ वॉटर इन ॲन आवर. तर हे त्यांनी पुढे इलॅबोरेट केलेलं आहे. ते इतकं लक्षात ठेवा, की एका तासात एका छोट्या एरियामध्ये जर 100 इतकं रेनफॉल होत असेल, तर त्याला आपण क्लाउड बर्स्ट असं म्हणायचं. तर हे सगळं करण्याचं काम कोण करतं? हे वेदर फॉरकास्ट करणे, क्लाउड बर्स्ट वगैरे. तर हे काम करत असतं IMD म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या अंडरमध्ये 1875 मध्ये ही एजन्सी स्थापन झाली. न्यू दिल्ली येथे हिचं हेडक्वार्टर आपल्याला पाहायला मिळतं. आणि सोबतच जी ट्रॉपिकल सायक्लोन्स असतात त्यांना नावं देण्याची जी संस्था आहे, रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर म्हणजेच RSMC, हिचं पण हेडक्वार्टर आपल्याला दिल्ली येथे पाहायला मिळतं. ही IMD एजन्सी जी आहे ती रिस्पॉन्सिबल आहे, जी काही मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन्स आहेत, वेदर फोरकास्टिंग आहे किंवा सेस्मॉलॉजी आहे, म्हणजेच भूकंपाशी रिलेटेड जी काही माहिती आहे त्याचं रेकॉर्डिंग करणे, त्याचा डेटा ठेवणे, पब्लिश करणे, याच्याशी ही IMD संबंधित आहे. याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर जे करंट आणि फोरकास्ट मेट्रोलॉजिकल इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करणे, ती ऑब्झर्व करणे, वेदर सेन्सिटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत जशी काही ॲग्रिकल्चर, इरिगेशन, शिपिंग, एव्हिएशन, ऑफशोअर ऑइल एक्सप्लोरेशन्स वगैरे इत्यादींसाठी वेदर फोरकास्टिंग अतिशय महत्त्वाचं असतं. तर त्यांना हा डेटा प्रोव्हाइड करून देणे. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, की जे काही अनवॉन्टेड घटना असतात, जसं सायक्लोन्स, नॉर्वेस्टर्स, डस्ट स्टॉर्म्स, हेवी रेन्स, स्नो, कोल्ड, हीट वेव्हज इत्यादी जे काही डिस्ट्रक्टिव्ह जे फेनॉमेनॉन असतात त्यांच्याबद्दल वॉर्न करण्यासाठी IMD अतिशय महत्त्वाचा रोल इथे प्ले करत असतो. सोबतच आपण पाहिलं काही स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करून देणे, डेटा प्रोव्हाइड करून देणे, जी काही वेदर सेन्सिटिव्ह जी ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्यासाठी. सोबतच मेट्रोलॉजी आणि जी काही अलाइड डिसिप्लिन्स असतात त्यांच्यामध्ये रिसर्चला प्रमोशन करणे आणि त्याचं कंडक्शन करण्याचं कामही IMD करत असतं. हे जे क्लाउड बर्स्ट आहे त्याचं फोरकास्टिंग करण्यात आपलं जे IMD आहे ते अनेबल राहिलेलं आहे. त्याच्यापुढे खूप मोठा चॅलेंज आहे असं इथे सांगितलेलं आहे. कारण क्लाउड बर्स्ट सारख्या ज्या घटना असतात त्या आपण नोट करू शकत नाही, त्या आपण फोरकास्ट करू शकत नाही. त्यानंतर महत्त्वाचं आपल्याकडे रेबीजबद्दलची एक संकल्पना येते. रेबीज हा एक रोग आपल्याला खूप पाहायला मिळतो. आता काय झालंय, एक रिसेंट स्टोरी जी आहे ती म्हणजे केरळमध्ये एक 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कशामुळे? रेबीजमुळे. तिने ही व्हॅक्सिन घेतली होती, तरीही त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे ही जी न्यूज आहे ती परत चर्चेत आलेली आहे. तर हे व्हायरस कुठला आहे? लिसा व्हायरस. ठीक आहे. लिसा व्हायरस मुळे हा रेबीज होत असतो. आणि हा व्हायरस आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असते त्याला टार्गेट करतो आणि एकदा का झाला की हा एक फॅटल इथे प्रूव्ह होऊ शकतो. मग ही जी आपण घेत असतो व्हॅक्सिन ती असते रेबीज इम्युनोग्लोब्युलिन. म्हणजेच काय? रेबीज अँटीबॉडीज अगेन्स्ट द व्हायरस डिराइव्ड इदर फ्रॉम पीपल ऑर
हॉर्सेस म्हणजे पीपल किंवा हॉर्सेसपासून डिराईव्ह केलेली ही एक इम्युनोग्लोब्युलिन आहे. रेबीजच्या विरोधात कार्य करत असते. तर आपल्याकडे कुठलीही वन शॉट व्हॅक्सिन अवेलेबल नाही आहे. त्याच्यासाठी इथे आपल्याला वर पाहायला मिळेल जसं वॅक्सिनेशन्स कशी केली जातात तर 3rd, 7th, 14th डे म्हणजे वन बाय वन, स्टेप बाय स्टेप हिचं वॅक्सिनेशन केलं जातं. त्यानंतर परत एक 28व्या दिवशी एक वॅक्सिनेशन केलं जातं. तर अशी वन शॉट वॅक्सिन आपल्याकडे अशी कुठलीही अवेलेबल नाही आहे. सोबतच बघा एक PEP आणि PREP म्हणजेच पोस्ट एक्सपोजर प्रोफायलेक्सिस आणि प्री एक्सपोजर प्रोफायलेक्सिस अशी 2 प्रकारची आपल्याला वॅक्सिन्स इथे पाहायला मिळू शकतात. तर जी पोस्ट एक्सपोजर आहे ती कधी जर एखाद्या ॲनिमलने बाईट केलं, चावलं तर त्याच्यानंतर ही दिली जाते आणि प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणजे पूर्वीच म्हणजे एक प्रिकॉशन म्हणून ही दिली जाते. तर स्पेशली ही कोणासाठी दिली जाते जी वेटरनरियन्स असतात किंवा ॲनिमल हँडलर्स असतात किंवा जी ॲनिमलच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतात त्यांना ही प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस दिली जाते. तर WHOच्या म्हणण्यानुसार जी प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस आहे ती जनरली म्हणजे ती रिकमेंड करत नाही ह्या व्हॅक्सिनसाठी ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे की PEP ही जास्त सेफ आहे. तर बरं हा रॅबिज कसा पसरतो? जी ॲनिमल्स असतात म्हणजेच काय कुत्रा, मांजर, माकड किंवा क्रोकोडाईल भरपूर प्राण्यांपासून हा रॅबीज मानवामध्ये पसरत असतो. पण स्पेशली मांजर आणि कुत्र्यांपासून आपल्याला जास्त प्रमाणात पसरतो. कारण ती आपली पेट ॲनिमल्स आहेत आणि जास्त प्रमाणात आपण त्यांच्या संपर्कात येत असतो. तर चावल्यापेक्षा एखाद्या कुत्र्याने किंवा मांजराने चावल्यापेक्षा त्याचा जो सलायवा असतो, तो सलायवा आपल्या बॉडीवर डिपॉझिट होतो, त्या जखमेवर डिपॉझिट होतो आणि जर स्वच्छ नाही धुवून काढला तर त्याच्यामुळे रेबीजचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढत असतं. त्यामुळे सगळ्यात पहिले जर एखाद्या जनावराने चावल्यास ती जागा स्वच्छ धुवून काढणे महत्त्वाचे आहे. तर मग ही रेबीज जी आहे व्हॅक्सिन ती कशी बनवली जाते? ती एकतर जी डक असतात, चिकन असतात किंवा ह्युमन सेल यांच्यापासून ती बनवली जाते. त्यांच्यामध्ये जो इनॲक्टिव्हेट व्हायरस असतो, कुठलीही रेबीजची व्हॅक्सिन असो किंवा कुठलीही व्हॅक्सिन असो ती अशीच बनवली जाते. एखादा इनॲक्टिव्हेट व्हायरस असतो आणि त्याला बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जातं, जेणेकरून आपली जी अँटीबॉडीज असतात ती त्याच्या विरोधात तयार होतात आणि ती जी इनॲक्टिव्ह व्हायरस असतात त्यांना मारून टाकतात एक फॉरेन सबस्टन्स म्हणून. ठीक आहे. तर प्रत्येक घटकासाठी वेगळी अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये तयार होत असते. त्याच्यामुळे हा इनॲक्टिव्ह व्हायरस काढला जातो आणि तो आपल्या शरीरात टाकला जातो. त्याच्या विरोधात अँटीबॉडी काम करत असतं आणि ते अँटीबॉडीजला मेमरी असते. ठीक आहे. अँटीबॉडीजला मेमरी असते. त्याच्यामुळे जेव्हा ॲक्चुअल व्हायरस आपल्या बॉडीमध्ये येतो, तेव्हा ही जी जुनी मेमरी आहे त्याच्यानुसार ते पुन्हा ॲक्टिव्ह होते. आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज परत ॲक्टिव्ह होतात आणि त्याच्यावर अटॅक करतात. म्हणजेच काय? तर हे नवीन नसतं त्याच्यासाठी आणि म्हणून ते मग लढू शकतात. तर व्हॅक्सिन अशा प्रकारे आपल्या बॉडीत काम करू शकतं. ठीक आहे. असं काम करतं जनरली. तर जी गव्हर्नमेंट डिस्पेन्सरीज आहेत त्यामध्ये ही जी व्हॅक्सिन आहे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळत असते. प्रायव्हेट क्लिनिकमध्ये ₹500 पर्यंत पर डोस हिचा असू शकतो. त्यानंतर WHOच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये 36% डेथ्स आपल्याला रेबीजमुळे पाहायला मिळतात. 36% एकट्या भारतात. म्हणजेच काय 18,000 ते 20,000 डेथ्स पर इयर. त्यानंतर ॲनिमलसाठी व्हॅक्सिन नाही आहे का इथे जे आपण मानवाला व्हॅक्सिन देत असतो, तर ॲनिमल्समध्ये दिलेली जास्त योग्य. तर इथे काय केलेलं आहे 2030 पर्यंत आपल्या भारताने कमिटमेंट केलेली आहे, की जो जो डिझीज आहे, रेबीज जो आहे तो आपल्याला इथे एलिमिनेट करायचा आहे आणि त्याच्यामुळे काय आपण एक नॅशनल ॲक्शन प्लॅन आणलेला आहे रेबीज एलिमिनेशनचा, ज्यामध्ये ॲट लीस्ट 70% जी डॉग्स आहेत, त्यांना इथे रेबीजचं व्हॅक्सिनेशन करायचं आहे. आणि जी रेबीज हॉटस्पॉट्स आहेत संपूर्ण देशामध्ये ती इथे शोधून काढायची आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याकडे महत्त्वाचं येते एक व्हॉट इज द G7 प्लॅनिंग ऑन रशियन ऑइल. मागे न्यूज आली होती आपण पाहिलं होतं की एक कॅप लावली जाणार आहे. रशियन ऑइल आहे त्याच्यावर एक प्राइस कॅप लावली जाणार आहे. म्हणजेच काय रेग्युलेट केल्या जाणार आहे. रेग्युलेशन करणे म्हणजेच काय तर कमी केल्या जाणार आहे. रशियन ऑइलची जी किंमत आहे ती कमी केल्या जाणार आहे. मग कोणाद्वारे कमी केल्या जाणार आहे? तर G7 कंट्रीजद्वारे. G7 कंट्रीजमध्ये कोण-कोण येतात? कॅनडा, US, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि जे युरोपियन युनियन आहे, ह्या सगळ्यांनी मिळून एक प्रस्ताव ठेवलेला आहे, की जे रशियन ऑइल आहे त्याच्यावर एक प्राइस कॅप आणला जाईल. मग हे प्राइस कॅप आणण्यामागचं कारण काय? तर
रशियाला थोडंसं कमकुवत करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे त्याची जी इकॉनॉमी आहे त्याला थोडंसं हर्ट करण्याचा इथे प्रयत्न करण्यात आलेला आहे. मग हर्ट करायचं आहे? तर जे युक्रेन वॉरमध्ये जी फंडिंग होते आहे रशियाची, तिला कुठेतरी आपण इथे कर्टल करू शकू असं इथे सांगण्यात आलेलं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की जे प्राइस कॅप असणार आहे ते फक्त रशियन ऑइलवर असणार आहे आणि रशियन गॅसवर नसणार आहे, ज्याच्यावर मोस्ट ऑफ द युरोपियन कंट्रीज जे आहेत ते डिपेंडंट आहेत. US आणि EU सतत प्रयत्नशील आहेत. युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन ही सतत प्रयत्नशील आहेत, की इंडिया, चायना आणि टर्की ह्या देशांनी सुद्धा हे कोॲलिशन जॉइन करावं अशी त्यांची इच्छा आहे. ॲट लीस्ट त्यांना एक सपोर्ट करावा असे इथे त्यांनी आपली इच्छा दर्शवली आहे. म्हणजेच बघा, याच्यात नेमकं काय करायचं आहे, तर जे प्राईस जी ठरवली जाणार आहे, जी प्राईस कॅप ठरवली जाणार आहे, रशिया तितकी करेपर्यंत कोणीही त्यांच्याकडनं ऑइल विकत घेणार नाही असं इथे ठरवलं गेलं आहे. म्हणजे जर ₹100 असेल, यांनी जर प्राईस कॅप 50 ठेवला असेल, तर रशिया जोपर्यंत 50 करत नाही, ₹50 करत नाही, तोपर्यंत कोणीही त्यांच्याकडून ऑइल विकत घ्यायचं नाही असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर जर कोणी हे ब्रीच केलं, म्हणजे एखाद्याने नाही मानलं किंवा तोडलं, तर जी काही US आणि EUची इन्शुरन्सेस असतात, करन्सी पेमेंट्स असतात किंवा फॅसिलिटेशन्स आहेत किंवा जी वेझल क्लिअरन्सेस आहेत शिपमेंटसाठी, ती इथे केली जाणार नाही असं इथे सांगण्यात आलेलं आहे ॲज अ पनिशमेंट. तर आपण आताच पाहिलं, जे इन्फ्लेशन आहे, जगामध्ये जे वाढलेलं इन्फ्लेशन आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी रशियावर ही बंधन टाकण्यात आलेलं आहे. सोबतच रशियाची जी इकॉनॉमी आहे त्याला थोडं हर्ट करण्यासाठी आणि जे काही वॉरमध्ये फंडिंग होते आहे रशियाची, तिला कर्टेल करण्यासाठी म्हणून असं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर मग आपला भारताचा काय स्टँड राहिलेला आहे? तर जी EEFची मीटिंग झाली होती, ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम, त्यामध्ये मोदींनी काय म्हटलं होतं, की जर आपण असं काही रशियाच्या विरोधात करू, तर होऊ शकतं की रशिया त्याची जी काही सप्लाईज असतील, जी काही एक्सपोर्ट्स असतील, तो बॅन करेल आणि मग आपल्याला क्रिसिस फेस करावा लागू शकतो असं इथे सांगण्यात आलेलं होतं. ज्याप्रमाणे आपल्याला पाहता येईल, की मागे एक न्यूज आली होती, जे नॉर्ड स्ट्रीम 1 आहे. रशियापासून ते जर्मनीपर्यंत 2 स्ट्रीम जातात. माहिती आहे आपल्याला. नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2. मी मागे नकाशावरूनही तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न केला होता. तर नॉर्ड स्ट्रीम 1 हे बंद करण्यात आलं होतं मेंटेनन्सचं कारण देऊन. तिथे टर्बाईन खराब झाले असं कारण देऊन रशियाद्वारे ते बंद करण्यात आलं होतं आणि ही नॅचरल गॅसची पाईपलाईन आहे. ठीक आहे, जी की बाल्टिक समुद्रातून रशियामधून जर्मनीला जाते आणि पुढे मग ते संपूर्ण युरोपात पसरतं. ठीक आहे. तर काय मेंटेनन्सचं कारण देऊन मागे रशियाने ते बंद केलं. तर अशी काही घटना होऊ शकतात असं इथे आपल्या भारताद्वारे सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपली जी कुशियारा रिव्हर आहे ही परत चर्चेत आलेली आहे. ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहेत शेख हसीना यांनी भारताला व्हिजिट केलं आणि हा ॲग्रीमेंट साईन झाल्याचं असं इथे बोलल्या जात आहे. तर हे जे ॲग्रीमेंट आहे कुशियारा रिव्हरचं, ते ॲक्च्युली 25 ऑगस्ट तेव्हाच ते बनलं होतं, जॉईंट रिव्हर कमिशन. तेव्हाच ते ॲग्रीमेंट झालं होतं. फक्त साईन तेवढं राहिलं होतं, जे आता शेख हसीना जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्यांनी साईन केलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर हे ॲग्रीमेंट काय आहे याच्याबद्दल नक्की आपल्याला माहिती नाही. पण आता रिसेंट डेजमध्ये काही वर्षांपासून काय झालंय, जी मॅक्सिमम रिव्हर्स आहेत, त्या एरियामधली आपल्या इंडिया बांगलादेश बॉर्डरवरची मॅक्सिमम जी रिव्हर्स आहेत, ती काय करत आहेत, त्यांचं मॅक्सिमम रिव्हर्स ते आपलं जे वॉटर आहे ते कुशियारा रिव्हरमध्ये ड्रेन करत आहेत. कुशियारा रिव्हर म्हणजेच आपल्याला इथे बघा ब्लॅक लाईन्स जी दिसत आहेत ही रिव्हर्स आहेत. तर इथे बराक रिव्हर आहे, जी आसाममधून बांगलादेशकडे आपल्याला वेस्टर्न वाईज आपल्याला फ्लो होताना दिसते. पश्चिमेकडे फ्लो होताना दिसते. तर बांगलादेशच्या बॉर्डरवर इथे 2 भागात हे डिस्ट्रिब्युटरीजमध्ये डिवाईड होते. एक म्हणजे कुशियारा आणि दुसरी वरची जी रिव्हर आहे ती सुरमा. त्यानंतर सुरमा आणि कुशियारा खाली साऊथवर्ड डिरेक्शननी ही जातात आणि समोर जाऊन मिळतात आणि पुढे मग ती बांगलादेशमध्ये मेघना या नावाने ओळखली जातात. तर ही कुशियारा रिव्हरमध्ये काय मॅक्सिमम जी रिव्हर्स आहे ती सध्या आपलं पाणी ड्रेन करत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर मान्सूनमध्ये बांगलादेशमध्ये फ्लडचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. सोबतच विंटरमध्ये ही जी नदी आहे ती ड्राय आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे वॉटर क्रिसिस इथे फेस करावा लागत आहे आणि तिथलं जे क्रॉप सायकल आहे ते चेंज झालेलं आहे. मग ह्या ॲग्रीमेंटमध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर नदीचं जे पाणी आहे 2500 क्युसेक आहे, त्याच्यापैकी 153 क्युसेक पाणी विंटरमध्ये जेव्हा ड्राय सीझन असतो, कारण ड्राय सीझनमध्ये
इथे बांगलादेशला पाणी अजिबात मिळत नाही आणि मॉन्सूनमध्ये इथे फ्लड येऊन जातो. तर काय झालं, विंटरमध्ये 153 क्युसेक पाणी इथे दिल्या जाणार आहे. ह्या ॲग्रीमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे. तर याचा फायदा काय होणार, जी 10,000 हेक्टर लँड आहे आणि जी मिलियन्स ऑफ पीपल याच्यावर डिपेंडंट आहे, त्यांना याचा थोडासा दिलासा मिळू शकतो. आणि स्पेशली विंटर सीझनमध्ये जो राईस तिथे हार्वेस्ट होतो, बोरो जो राईस तिथे लावला जातो, त्याचं प्रमाण आपल्याला सिलहट प्रांतामध्ये जास्त पाहायला मिळतो. तर हा बोरो राईस त्याला इथे जास्त फायदा होईल असं सांगितलं जात आहे. मग हे पाणी कसं पोहोचलं जाणार आहे, म्हणजे कुशारा रिव्हरपासून ते सिलेट जे प्रांत आहे जिथे बोरो राईस जास्त प्रमाणात शेती होत असते आणि हा बोरो राईस जो आहे तो ड्राय सीझनचा राईस आहे, म्हणजे विंटर सीझनमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याची पेरणी केली जाते. तर हे पाणी कसं पोहोचवलं जाणार आहे, तर एक चॅनल क्रिएट करण्यात आलेला आहे, रहीमपूर कॅनल प्रोजेक्ट. ठीक आहे, सिलेट प्रांतामध्ये हे एक रहीमपूर कॅनल प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे. 8 किलोमीटर लांब असा हा चॅनल आहे. सोबतच पंप हाऊसची निर्मितीसुद्धा इथे करण्यात आलेली आहे. तर काय होतं, आज ॲग्रीमेंट होण्याच्या पूर्वी हे जे कॅनल आहे ते ड्राय राहत होतं. ड्राय सीझनमध्ये ते ड्राय राहत होतं, त्याचा उपयोग होत नव्हता. पण असं सांगितलं जात आहे, की आता हे ॲग्रीमेंट झाल्यामुळे, हे साईन झाल्यामुळे आता इथे पाण्याची कमतरता होणार नाही. तर हे जे रहीमपूर कॅनल आहे, याच्यावर भारताचा ऑब्जेक्ट होता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता हे ऑब्जेक्शन मागे झाल्याचं इथे सांगितलं जात आहे. त्यानंतर आपल्या नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. आय थिंक आपण एंडमध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, आपल्या इथे डिस्कशन आजचं संपलेलं आहे. ठीक आहे, उद्या परत भेटूयात. तोपर्यंत थँक यू सो मच.